कलामंचवरील सर्व रसिक प्रेक्षकांना माझा सस्नेह नमस्कार. मी सौ दीपाली महेश वजे, बँगलोर येथून. ग्रुपवर अधूनमधून कविता पोस्ट करत असल्यामुळे अप्रत्यक्ष पण आपली भेट होत असते. पण या सादरीकरणाच्या उपक्रमामुळे प्रत्यक्षात भेटण्यासारखं वाटतं, नाही का? वर आज माझ्यावर सूत्रसंचालनाची जबाबदारी आहे. आपले लाडके ऍडमिन रोहित आहे. अगदी विश्वासाने आम्हा लेखक कवींना आमच्या साहित्यासाठी व विविध उपक्रम राबविण्यासाठी नेहमीच प्रोत्साहित करत असतात. त्यामुळे आम्ही साहित्यिक उपक्रमात सहभागी व्हायला उत्सुक असतो. आणि एक विशेष सांगायचं तर आपल्या आजच्या या उपक्रमात माझ्यासोबत माझे पती महेश वजे देखील उपस्थित आहेत. नमस्कार. व सूत्रसंचालनासाठी माझी साथ देणार आहेत. मला खात्री आहे यावेळी सुद्धा प्रेम कविता हा उपक्रम नेहमीप्रमाणे बहरदार होणारच. महेश, साहित्य कला मंचावर तुझं हार्दिक स्वागत. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. माझी उपस्थितीबद्दल आज प्रेक्षकांना आश्चर्य वाटत असेल, कारण मी लेखकही नाही आणि कवीही नाही, पण मला वाचनाची आवड आहे. आजपर्यंत पत्नीने जे काही लिहिले ते शब्द न शब्द वाचित आलो आहे. पत्नीचा आग्रह होता की आपण जोडीने सूत्रसंचालन करावं, तर तेही करायला माझी हरकत नाही. तुझ्या उत्साहात भर पडलो मी, प्रेमा खातर आज इथवर आलो मी. महेश, क्या बात आहे. हे तुम्ही लिहिलं? हो ग, तुझ्या प्रेमात मीही लिहू लागलो. आज पहिल्यांदा आपण सोबत काही करायचे ठरविले आहे. मलाही तुझ्या इतकीच उत्कंठा आहे, पण त्याआधी प्रेक्षक हो, आपण आम्हाला सांभाळून घ्याल ना, ही विनंती आहे. आम्ही पती पत्नी प्रेम कवितेच्या या उपक्रमात आपलं सर्वांचं अतिशय मनापासून स्वागत करून आजच्या उपक्रमाची सुरुवात करतो. सर्वांना माहीतच असेल, आज व्हॅलेंटाईन डे आहे, म्हणजे प्रेमाचा दिवस. हो, आजकालचा नवीन ट्रेंड आहे. मला आणि इतरांनाही कदाचित वाटत असावं, प्रेम करायला आणि व्यक्त व्हायला कॅलेंडर पाहायची गरज असते का? नाही ना, कारण प्रेम ही अभिव्यक्ती आहे, मनातला भाव आहे, जुळणारं नातं आहे. प्रेमात वेळ, काळ, जात पात आणि वयाचं काही बंधन नाही. प्रेमाची पालवी कशी अचानक फुटते आणि जीवापाड प्रेमाचं रोप हृदयात लावून जाते. का आपण एखाद्याला पाहून तशा की मनात भावना उसळतात, तशीच त्या निरागस प्रेमाची ऊब जणू हृदयात पांघरू लागते. प्रेम म्हणजे जन्मोजन्मीचं नातं, जे जोडीने सज्ज होतं, एकमेकांच्या सहवासात गोड वाटतं. प्रेमात रागवे रुसवेही तितकेच महत्वाचे असते बरं का. जेव्हा प्रेमाची परीक्षा होते ना, तेव्हा प्रेमाची जाणीव होते, हो ना. पण प्रेम व्यक्त करायला नशिबाची साथ नसली की एकतर्फी प्रेम जीवाला जाळतं. त्यासाठी खरं तर प्रेमात पडलेल्या युगलांनी व्यक्त होणे गरजेचं असतं, बरोबर ना. आणखी एक गोष्ट महत्वाची आहे. प्रेम असून ते व्यक्त करायला प्रचंड धाडस लागतं. आजच्या प्रेम कविता या उपक्रमामुळे प्रेम करणाऱ्यांना प्रेम करणारं जवळीचं हक्काचं जोडीदार भेटो, ही सदिच्छा आम्हा कवी लेखकांची असणार आहे. हे तुम्हाला कविता ऐकल्यावर नक्कीच वाटेल. प्रेक्षक हो, आतापर्यंतच्या आपण दिलेल्या प्रेमासाठीच आज निमित्त गाठून महाराष्ट्राबाहेरील विविध प्रांतातून कवी उपस्थित आहेत. मला आशा आहे तुमच्या मनात आमच्या कविता आणि कवितेतलं प्रेम बहरणार. प्रेम म्हणजे काय असतं नेमकं, ह्याचं उत्तर अंजलीताई यांच्या कवितेतून मिळेल. मी अंजली संगवाई यांना विनंती करतो, आपण आपली कविता सादर करावी. अंजलीताई, आपलं स्वागत आहे.
धन्यवाद दीपाली आणि महेश. मी अंजली संघवी, बंगलोरवरून. प्रेम याची व्याख्या मी अगदी छोटूशी आणि साध्या शब्दात दिलेली आहे आणि मी सुरुवात करते. प्रेम म्हणजे नेमकं काय आहे? प्रेम म्हणजे नेमकं काय आहे? मनात कुठेतरी रुजलेला एक मृदू भाव आहे. दरवेळी व्यक्त होत नसला तरी हृदयाच्या कोपऱ्यात हळूवार घेतलेला एक ठाव आहे. हा काही फक्त तिच्या आणि त्याच्या मक्तेदारीचा गाव नाही. तो कधीही कुणासाठीही उमललेला तरल भाव आहे. कधी तरु तर कधी पक्षी, तर कधी अथांग सागर सरितेकरता उमललेला सुंदर भाव आहे. मैत्रीचे नाते अधिकच घट्ट विणणारा एक सुंदर नाजूक तार आहे. इथे मोजके आणि निवडक असं काहीच नसतं. प्रेम म्हणजे असंच काहीसं असतं. जिथे शब्द नसले तरी भाव आणि कृतीत तारं समावलेलं असतं. जरी साऱ्यांचे सारखे नसले तरी प्रेम म्हणजे प्रेमच असतं. धन्यवाद. खरंच अंजलीताई, प्रेम म्हणजे मनात कुठेतरी रुजलेला मृदू भाव आहे. हृदयाच्या कोपऱ्यातून हळूवार घेतलेला ठाव आहे. प्रेमाचे अति सरळ भाव तुमच्या या कवितेतून व्यक्त होतात. खरंच खूप सुंदर कविता सादर केली. तुमचे खूप खूप आभार. प्रेमात पडल्यावर प्रियकर प्रेयसी जणू त्यांच्या एक वेगळ्याच विश्वात असतात. ते एकमेकात असे तल्लीन होतात की दूर गेल्यावरही त्यांना एकमेकाचे भास होऊ लागतात. प्रेमाची तीव्रता आणि अनुभूती पुढील कवितेतून तुम्हाला कल्याणीताई सांगतील. मी कल्याणी आडत यांना आमंत्रित करते की आपण आपली कविता सादर करावी. कल्याणीताई, आपलं स्वागत आहे. धन्यवाद दीपाली ताई. माझ्या कवितेचं नाव आहे भास गुलाबी. अधरावरती शुष्क उसासे क्षणाक्षणाला तुझी आठवण. अधरावरती शुष्क उसासे क्षणाक्षणाला तुझी आठवण. ओळींमधल्या ओल्या जागा शब्दोशब्दी तुझी साठवण. स्वप्न खुणवते काल रातचे वेड लावती भास गुलाबी. स्वप्न खुणवते काल रातचे वेड लावती भास गुलाबी. दर्पणातल्या मला बघू की स्वप्न बघू मी तुझे शराबी. गोड क्षणांच्या हिंदोळ्यावर अल्लड शैशव माझे झुलते. गोड क्षणांच्या हिंदोळ्यावर अल्लड शैशव माझे झुलते. नवथर येतो पुन्हा शहारा पुन्हा नव्याने सोळा होते. चंद्र टपोरा चोरून बघतो चांदणलेल्या देहावरती. चंद्र टपोरा चोरून बघतो चांदणलेल्या देहावरती. तहान ते मग रात्र अधाशी उरी पेटती असंख्य वाती. हुळहुळती का रोम रोम हे याद सख्याची येता अलगद. हुळहुळती का रोम रोम हे याद सख्याची येता अलगद. कवितेमधल्या तुला शोधता भिजून जातो पुरता कागद. कवितेमधल्या तुला शोधता भिजून जातो पुरता कागद. धन्यवाद. वाह, अप्रतिम कविता आणि तितकंच छान सादरीकरण. प्रेमाची अनुभूती देणारे सर्व कडवे होते. ऐकून अंगावर शहारा आल्या. तुमचे खूप खूप आभार कल्याणीताई. प्रेम नेहमीच एकमेकांना ओढतं. प्रेमात गळाडूब झाल्यावर माणूस कधी कधी मनावरचा ताबा हरवतो. तेव्हा प्रेमात ही संयम दाखवणे हा कानमंत्र प्रेम सखी या कवितेतून सुनीताताई यांनी दिला आहे.
मी बडोदे येथून कवयित्री सुनीता केदारे यांना आमंत्रित करतो. कृपया आपली कविता सादर करावी. सुनीता केदारे ताई, आपलं स्वागत आहे. सुनीता ताई, आपण आहात का? एक मिनिट मी चेक करतो. आहे अनम्यूट आहे सुनीता ताई तुम्ही. सुनीता ताई म्यूट काढा ना, अनम्यूट करा तुमचा माईक. आला? हो 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 येतो आवाज? येत आहे. हो हो. मला एवढं काही ते येत नाही ना, तरी मी मुलाकडनं बघून घेतलंय. तर साहित्य कला मंचचे पहिले मी आभार मानते की ते आम्हाला काहीतरी लिहायला भाग पाडतात आणि आम्ही काहीतरी लिहू शकतो. चला, ऐकायला? हो, येत आहे. सुनीता ताई, आपण आपली कविता सादर करा. हो हो. माझी कविता आहे व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने. प्रेम सखी. प्रेमाच्या दिवशी प्रेमाचा पाऊस, प्रेमाच्या दिवशी पडला प्रेमाचा पाऊस, प्रेमात तू वाहून नको जाऊस, प्रेमात तू वाहून नको जाऊस, प्रेमात असावा संयम आणि ओढ, प्रेमात असावा संयम आणि ओढ, आता तरी एकदाचा रुसवा सोड. कधी कधी समजत नाही प्रेमाला चढतो कसा विकार, कधी कधी समजत नाही प्रेमाला चढतो कसा विकार, तेव्हा प्रेमच अलगद करते आपल्या माणसाचा स्वीकार, तेव्हा प्रेमाचा अलगद करते आपल्या माणसाची शिकार. हात दे हाती तुझा करीन तुला साथ, हात दे हाती तुझा करीन तुला साथ, नव्या जीवनाला करू आपण सुरुवात, नव्या जीवनाला करू आता आपण सुरुवात. आता आमच्या लग्नाला 35 वर्ष होतील उद्या. अच्छा, व्हॅलेंटाईन डे निमित्ताने पुन्हा नव्याने सुरुवात करू. वा वा वा, वाह, खूप अभिनंदन. सुंदर. धन्यवाद. अभिनंदन तुम्हाला. खूप सुंदर धन्यवाद. सुनीता ताई. प्रेमात पडल्यावर प्रेयसी प्रियकराला लहान सहान सूचना करतच आहे. कल्पकतेला वास्तविकतेकडे घेऊन जाणारी ही प्रेम कविता आम्हाला खूप आवडली. तर आपले खूप खूप आभार आणि खूप सुंदर सादरीकरण केलं. कधी काळी वेळ अशी येते की विकट परिस्थिती जन्म घेते. प्रेम करणाऱ्यांना एकमेकाशी असलेला सहवास दुरावतो. जरी देहाने लांब असले तरी त्यांचा आत्मा एक असतो. आठवणींच्या खोलात जीव दडलेला राहतो. भेटण्याची तीव्र इच्छा प्रियकराला बोलावते आणि म्हणते, भेटेन तुला तिथेच मी. काहीतरी गुपित असावं या कवितेत. ते आपल्याला सुषमाताईंची ही कविता ऐकल्यावर कळेलच. मी बडोदे येथून सुषमा वडाळकर यांना आमंत्रित करते की आपण आपली कविता सादर करावी. सुषमाताई, आपलं स्वागत आहे. धन्यवाद दीपालीजी, महेशजी. शीर्षक आहे तिथेच मी. सरली निशा भावनांची झाली पहा प्रभात, प्रीतीच्या गुज गोष्टींची हरवली वाट धुक्यात. सरली निशा भावनांची झाली पहा प्रभात, प्रीतीच्या गुज गोष्टींची हरवली वाट धुक्यात. मंद वाहणाऱ्या त्या वाऱ्याच्या शीतल लहरी, मधूनच डोकावणाऱ्या पावसाच्या गोडसरी. मंद वाहणाऱ्या त्या वाऱ्याच्या शीतल लहरी, मधूनच डोकावणाऱ्या पावसाच्या गोडसरी. अमृताचा होई जणू वर्षाव चेतना देणारा, ढगा आडून देई ऊन प्रकाश नभी येणारा. अमृताचा होई जणू
वर्षावचेतना देणारा, ढगा आडून देई ऊन, प्रकाश नभी येणारा. अविस्मरणीय दिन साठवला मम हृदयी, आठवांना जपते मी अश्रू भरल्या नयनांनी. अविस्मरणीय दिन साठवलेला मम हृदयी, आठवांना जपते मी अश्रू भरल्या नयनांनी. जरी हरवली वाट उभी आहे तिथेच मी, ये पुन्हा तू सखया भेटेन तुला तिथेच मी. जरी हरवली वाट उभी आहे तिथेच मी, ये पुन्हा तू सखया भेटेन तुला तिथेच मी, भेटेन तुला तिथेच मी. धन्यवाद. खूपच सुंदर कविता सुषमाताई. प्रेम, आठवणी, निसर्ग, विरह यांना सोबत घेऊन कविता केली आहे. त्यामुळे सर्व भाव कवितेत सुंदर रीतीने मांडले आहेत. तुमचे खूप खूप आभार सुषमाताई. धन्यवाद. माझे तुझ्यावर प्रेम आहे दीपाली, हे घे गुलाब. हे काय, आज काय झालंय तुला? अगं आज व्हॅलेंटाईन डे आहे ना, म्हणून. आणि हो, लग्नाआधी तुला प्रपोज करायचं राहिलंच, ते आता करतो असं समज हवं तर. इश. तू लग्नाआधी प्रपोज केलं नाहीस, पण दिवसातून 4 वेळा आय लव्ह यू म्हणतोस. मी तुझे अबोल नयन खूप काही बोलतात. पुढील कविता याच विषयावर आहे. नीता ताईंनी असंच काही लिहिलं आहे जे त्यांची कविता ऐकल्यावर तुझ्या लक्षात येईल. मी थेट हैदराबाद वरून नीता कुलकर्णी यांना आमंत्रित करते. कृपया आपण आपली कविता सादर करावी. नीता ताई, आपलं स्वागत आहे. नमस्कार. माझ्या कवितेचं नाव आहे अबोल नयन. अष्टाक्षरी रचना आहे ही. गीत आहे भावनांचे वाच डोळ्यातून माझ्या. गीत आहे भावनांचे वाच डोळ्यातून माझ्या. प्रीत अबोल बहरे सवे बोलतसे तुझ्या. गीत आहे भावनांचे वाच डोळ्यातून माझ्या. प्रीत अबोल बहरे सवे बोलतसे तुझ्या. प्रेम दोघांचे फुलते मुख सुनयनातून. प्रेम दोघांचे फुलते मुख सुनयनातून. लक्षदीप उजळती सौख्य शिरशिरीतून. प्रेम दोघांचे फुलते मुख सुनयनातून. लक्षदीप उजळती सौख्य शिरशिरीतून. जादूगार डोळे तुझे, जादूगार डोळे तुझे भानावती मजवरी. किती प्रेम भाव दिसे अबोलशा चक्षुंतरी. जादूगार डोळे तुझे भानामती मजवरी. किती प्रेम भाव दिसे अबोलशा चक्षुंतरी. रात ती गंधाळलेली प्रेमनयन कोंदणी. रात ती गंधाळलेली प्रेमनयन कोंदणी. सडा प्राजक्त फुलांचा भासे नभात चांदणी. रात ती गंधाळलेली प्रेमनयन कोंदणी. सडा प्राजक्त फुलांचा भासे नभात चांदणी. रात राणी उमलली आसमंत दरवळे. रात राणी उमलली आसमंत दरवळे. दिसे वदनी सुहास्य प्रेम बीज मग फुले. रात राणी उमलली आसमंत दरवळे. दिसे वदनी सुहास्य प्रेम बीज मग जुळे. बिडे नयनी नयन भेट आठवे दोघांची. भिडे नयनी नयन भेट आठवे दोघांची. भाषा प्रीत भावनेची परवा नकोच लोकांची. भिडे नयनी नयन भेट आठवे दोघांची. भाषा प्रीत भावनेची परवा नकोच लोकांची. धन्यवाद. वा, अप्रतिम झाली आहे कविता. गीत आहे भावनांचे वाच डोळ्यातून माझ्या. नीताताई, आपले खूप खूप आभार. खूप खूप आभार. धन्यवाद. प्रेम बोलावं लागत नाही,
ते नजरेत दिसतं आणि खूप काही सांगून जातं. पण नजरेतून व्यक्त झालेल्या प्रेमाची अनुभूती कशी असते याला शब्दातून मांडली आहे कविताताईंनी. मी हैदराबादवरून ज्यांना आमंत्रित करणार आहे त्यांच्या नावातच कविता आहे. कवयित्री कविता कन्हेरीकर, आपलं स्वागत आहे. कृपया आपण कविता सादर करावी. कविता कन्हेरीकर ताई, कविता सादर करा. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद साहित्य कला मंचाचे आणि दीपाली वजे, महेश वजे. थँक्यू आम्हाला हा मंच मिळवून दिल्याबद्दल. मी माझी कविता सादर करते. प्रेमाची नजर. ऐकू येते? हो, ऐकू येत. वेध घेणारी तुझी नजर का मला भेदून जाते. वेध घेणारी तुझी नजर का मला भेदून जाते. तुला शोधणाऱ्या पापण्यांना खाली झुकवून टाकते. तुला शोधणाऱ्या पापण्यांना खाली झुकवून टाकते. हाताच्या घट्ट प्रेमस्वरूप स्पर्शाने, हाताच्या घट्ट प्रेमस्वरूप स्पर्शाने का अंग माझे रोमांचित होते. हव्या हव्याशा जवळकीने मीच मोहरून जाते. हव्या हव्याशा जवळकीने मीच मोहरून जाते. तूच केलेल्या स्तुतीने, तूच केलेल्या स्तुतीने का ओठांची थरथर होते. तूच केलेल्या स्तुतीने का ओठांची थरथर होते. सांडलेले शब्द एकवटून कानात गालावर लाली उमटवून जाते. सांडलेले शब्द एकवटून कानात गालावर लाली उमटवून जाते. तुझं अस्तित्व सुवासिक संध्याकाळ, तुझं अस्तित्व सुवासिक संध्याकाळ का मनाला तरुण बनवते. तुझं अस्तित्व सुवासिक संध्याकाळ का मनाला तरुण बनवते. मला ही कविता का तुलाच अर्पण करावीशी वाटते. धन्यवाद. वाह, मस्त. थँक्यू. थँक्यू. तुम्ही खूप सुंदर भाव टिपलेत या कवितेत. थँक्यू. वेध थँक्यू. वेधणारी नजर का मला भेदून जाते. तुला शोधणाऱ्या पापण्यांना खाली झुकवून जाते. कविताताई, तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. 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 प्रेमात अबोल नयन तर असतात, पण अबोल प्रीतिस्पर्श हे काय माझ्या कल्पनेबाहेरच आहे. मला तर लवकरात लवकर कविता ऐकायची आहे. मी देवास मध्य प्रदेश येथून सुलोचना बेलापूरकर यांना आमंत्रित करतो. कृपया आपली कविता सादर करावी. सुलोचना ताई बेलापूरकर, आपण उपस्थित आहात? वाटतंय ते जॉईन झाल्या होत्या त्या. दिसत नाहीये परत. ते नाहीये वाटत. ठीक आहे, आपण पुढचे घेऊ. रेखाताई मुळ्यांची कविता आहे. कोणी सादर करणार आहे? ती आपण नंतर घेऊया. ओके. आजची जीवनशैली बघता सर्वत्र वेळेची कमतरता भासते. प्रेमातही तसं होताना दिसतं. मला जरा काम आहे. अरे मी येतेच. काय झालं? आता कुठे जातेस? बैस ना सखे, जवळ निमिषभर माझ्या. प्रेक्षक हो, तुम्हाला काय वाटलं? मी कविता करायला लागलो की काय? नाही हो, ही तर प्रतिभाताईंची कविता आहे. प्रतिभाताई जबलपूर येथून आपली कविता सादर करतील. मी प्रतिभाताईंना आमंत्रित करतो. कृपया आपली कविता सादर करावी. प्रतिभाताई परांजपे. आवाज येतोय? हो, येतो. नमस्कार. व्हॅलेंटाईनच्या महिन्यात कवितेतून प्रेम व्यक्त करायचं. व्हॅलेंटाईनच्या महिन्यात कवितेतून प्रेम व्यक्त करायचं. आजकाल सारखं 3 शब्दात आय लव्ह यू पुरेसे नाहीये. खरं तर दोघं जवळ असताना प्रेम व्यक्त करायला शब्दांची गरजच नसावी. शब्दे विण संवाद हवा.
कधी नजरेतून तर कधी तो स्पर्शातून व्यक्त व्हावा. अगदी शब्दांच्या पलीकडे असावे मनाचे गुज, गुज मनीचे. कविता माझी. शब्दातीत असू दे गुज मनीचे तुझ्या, शब्दातीत असू दे गुज मनीचे तुझ्या, बैस ना सखे जवळ निमिषभर माझ्या, बैस ना सखे जवळ निमिषभर माझ्या. तुझ्या सुगंधित मेघा समकुंतलातून प्रेमाचे घन बरसू दे जरा, तुझ्या सुगंधित मेघा समकुंतलातून प्रेमाचे घन बरसू दे जरा, बैस ना सखे जवळ निमिषभर जवळ माझ्या. हरिणाक्षी नयनातून तुझ्या, हरिणाक्षी नयनातून तुझ्या प्रेमाचे आश्वासक वचन दे मला, प्रेमाचे आश्वासक वचन दे मला, बैस ना सखे जवळ निमिषभर माझ्या. तुझ्या श्वासाश्वासातल्या मधुर संगीतात, तुझ्या श्वासाश्वासातल्या मधुर संगीतात मिसळू दे सूर माझाही मला जरा, मिसळू दे सूर माझाही मला जरा, बैस ना सखे जवळ निमिषभर माझ्या. कोमल प्रेममय कराने तुझ्या, कोमल प्रेममय कराने तुझ्या भाव विश्वाचे चित्र रंगवू दे मला, भाव विश्वाचे चित्र रंगवू दे मला, बैस ना सखे जवळ निमिषभर माझ्या. धन्यवाद. खूप आवडली कविता प्रतिभाताई, खूप छान झाली. खर तर प्रेम करणाऱ्यांच्या मनातले भाव तुमच्या या कवितेतून सुरेख मांडले आहेत. तुमचे खूप खूप आभार. महेश, जरा पंखा लावतोस का? मला जाम उकडतंय. बेंगळूरच्या हवेत सहसा पंख्याची गरज भासत नाही, पण आता या फेब्रुवारी महिन्यात बघा ना, वातावरण जरा बदललंय. ऋतुचक्र बदलत असतं ना, पण प्रेम तर प्रेमच राहतं, नाही का? असा अवनवीन विषय घेऊन हैदराबादवरून गायत्री ताई आल्या आहेत आपली कविता ऋतुचक्र सादर करायला. मी गायत्री सोनवणे यांना आमंत्रित करते, कृपया आपण आपली कविता सादर करावी. गायत्री ताई, आपलं स्वागत आहे. नमस्कार. सर्वप्रथम साहित्य कला मंचचे आभार, त्यांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. झूमवर लेक्चर घेण्याची तर सवय होती, कविता सादर करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे, गोड म्हणून घ्यावा. कवितेचं नाव आहे ऋतुचक्र. अचानक अनपेक्षितपणे आयुष्यात आलास तू, अचानक अनपेक्षितपणे आयुष्यात आलास तू, वळवाच्या पावसासारखा, आणि अगदी तसाच बरसलास. माझ्या आयुष्यातील बंधनं, राग, द्वेष, माझ्या आयुष्यातील बंधनं, राग, द्वेष अशी अनेक जळमट धुवून टाकलीस. आता सगळं कसं स्वच्छ झालंय, आता सगळं कसं स्वच्छ झालंय, स्वतःवर उत्कट प्रेम करून बघावं इतकं. पण ऋतू बदलतात ना, पण ऋतू बदलतात ना, तसाच तूही परत गेलास. हवा हवासा वाटणारा प्रेमाचा गारवा मागे ठेवून. विरहाचा उन्हाळा सहन करीन मी, विरहाचा उन्हाळा सहन करीन मी, पण बदलत्या ऋतुचक्रानुसार परत येशील ना तू, पण बदलत्या ऋतुचक्रानुसार परत येशील ना तू. मी वाट पाहीन वळवाच्या पावसाची, वळवाच्या पावसाची. धन्यवाद. वाह, खूप सुंदर कविता आहे गायत्री ताई. प्रेमाची वाट सोबत ऋतूंची साथ, क्या बात आहे. छान कविता सादर केल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद गायत्री ताई. आतापर्यंत आपण किती छान छान कविता ऐकल्यात ना. तर आता पुढील प्रेम कविता. ही कविता नाही रे, गझल आहे. गझल आणि कवितेत काय फरक असतो? विषय तर प्रेमाचाच आहे ना. हो, प्रेमाचाच विषय आहे, पण साहित्याची शैली जरा वेगळी आहे. तुला ऐकल्यावर कळेलच. हो का? बरं बरं. मी थेट मध्य प्रदेश येथून कविता पुण तांबेकर यांना दुरावा या गझलेसाठी आमंत्रित करते आहे. कविता ताई, आपण आपली गझल सादर करावी. नमस्कार.
मी कविता पुंतांबेकर शाजापूर. सगळ्यांनी आपली प्रेम कविता व्यक्त केली, पण मी प्रेमेचा दुरावा प्यार का पहला खत लिखने में वक्त लगता है, नए परिंदों को उड़ने में वक्त लगता है. वा वा. किती कठीण यात्रा असते प्रेमाची, जेव्हा प्रेम व्यक्त होते त्याच्या आधी. ते मी माझ्या गझलेत व्यक्त केले. मी तरंगमध्ये म्हणून येस येस, नक्कीच. बासुरीची गूढ भाषा जाणण्यासाठी जीव हा अधीर झाला ऐकण्यासाठी. बासुरीची गूढ भाषा जाणण्यासाठी जीव हा अधीर झाला ऐकण्यासाठी. रात राणीच्या सुगंधी रात्र न्हालेली, रात राणीच्या सुगंधी रात्र न्हालेली. पौर्णिमेचा चंद्र आला चांदण्यासाठी. हा दुरावा दूर व्हावा वाटते आता. हा दुरावा दूर व्हावा वाटते आता. भेटण्या आले प्रियाला जाणण्यासाठी. भेटण्या आले प्रियाला जाणण्यासाठी. संकटांना तोंड देता खूप थकले मी. संकटांना तोंड देता खूप थकले मी. प्राण माझा सज्ज झाला परतण्यासाठी. प्राण माझा सज्ज झाला परतण्यासाठी. मी कशी भेटू तुला रे पाह रे बंदी. मी कशी भेटू तुला रे पाह रे बंदी. तूच का नाहीच आला भेटण्यासाठी. तूच का नाहीच आला भेटण्यासाठी. बासुरीची गूढ भाषा जाणण्यासाठी जीव हा अधीर झाला ऐकण्यासाठी. वा वा, असं वाटतंय ही गझल संपोच नाही, तुम्ही म्हणतच राहा आणि आम्ही ऐकत राहावी. खूप छान आवाज आहे तुमचा, छान वाटलं आम्हाला. आणि तुम्ही सगळे असे छोटे लहान लहान मुलं एवढं छान प्रोग्राम करताय, तर मला खूपच तुमचं कौतुक वाटतंय. छान कविताताई, छान. हा ग्रुप मला आवडला. छान आहे. ह्या गझलेतल्या ओळी अगदी स्पष्टपणे मांडल्या तुम्ही. पटकन अर्थ समजेल अशी ही रचना होती. सुंदर सादरीकरण केल्याबद्दल कविताताई तुमचे मनापासून आभार. मनापासून आभार. प्रेमाच्या निरागसतेचं उत्तम उदाहरण म्हणजे बालपणीतलं प्रेम. डोळ्यातल्या डोळ्यात तासन तास बोलणं, सोबत नाही तर पुढे मागे चालणं. चूप. ओ काय करू, मला तर चूप राहवतच नाहीये. गुपचूप गुपचूप या कवितेतून रोहित भाऊ काय सांगतायत, आपण सरळ त्यांच्याकडे वळू. मी हैदराबाद वरून रोहित आहेर यांना आमंत्रित करते. कृपया आपण आपली गुपचूप प्रेक्षकांसमोर मांडावी. तर स्वागत आहे रोहित आहेर यांचं.
धन्यवाद ताई. मी माझी गुपचूप गुपचूप नावाची कविता सादर करतो. डोळ्यातल्या डोळ्यात बोलायचो आम्ही, तास तासभर गप्पा मारायचो आम्ही. डोळ्यातल्या डोळ्यात बोलायचो आम्ही, तास तासभर गप्पा मारायचो आम्ही. चालतानाही अंतर ठेवायचो, ती पुढं मी मागं. चालतानाही अंतर ठेवायचो, ती पुढं मी मागं. असंच दुरून एकमेकांना जपायचो आम्ही. गुपचूप उष्ट्या डब्यांची अदलाबदल करून, गुपचूप उष्ट्या डब्यांची अदलाबदल करून एकमेकांना प्रेमाने घास भरवायचो आम्ही. गुपचूप उष्ट्या डब्यांची अदलाबदल करून एकमेकांना प्रेमाने घास भरवायचो आम्ही. ताटातूट होणार म्हणून रडू लपवायला, ताटातूट होणार म्हणून रडू लपवायला. छत्री असूनही पावसात भिजायचो आम्ही, छत्री असूनही पावसात भिजायचो आम्ही. धन्यवाद. रोहित भाऊ, तुमचं गुपचूप आता सगळ्या प्रेक्षकांनाही कळलंय बरं का. बरोबर. तुमच्या कवितेत निरागस भाव आहे, तितकीच सुंदर कवितेची रचनाही आहे आणि छानपैकी कविता सादर केल्यामुळे ती मनात भरली. तुमचे खूप खूप आभार रोहित भाऊ. खूप छान झाली कविता रोहित भाऊ. प्रेक्षक हो, मी यापुढे सूत्रसंचालनाची जबाबदारी रोहित अहेर यांना सोपत आहे. घरी कोणीतरी आलंय असं वाटतंय. मला आणि महेशला जावं लागेल, पण आम्ही परत येत आहोत. तुम्ही कुठेही जाऊ नका, येतो आम्ही. खूप खूप धन्यवाद ताई. महेश भाऊ, फार सुंदर सूत्रसंचालन केलं आणि खूप सुंदर सुरुवात केली. तर आपण कार्यक्रमाला पुढे नेऊया. पुढच्या सुलोचना ताई, तुमचं नाव राहून गेलं होतं, तर मी तुम्हाला विनंती करतो की तुमची अबोल प्रीती स्पर्श ही कविता सादर करावी. हॅलो, सुलोचना ताई बेल्लापूरकर, अनम्यूट करा ताई तुमचा माईक. ऐकू येतंय? ऐकू येत आहे आता? हो हो हो, है ना? हो. माझी स्वराची रचना आहे अबोल प्रीती स्पर्श. मी सादर करते सगळ्यांना, मोठ्यांचे मानवंदन करून. अरे यार, कृपया ऐकावी. चालेल चालेल. एक मिनिट. अबोल प्रीती स्पर्श ऐकू येते ना? हो हॅलो, हो हा ऐकू येते ना? हा. हो. अबोल प्रीती स्पर्श. प्रीतीचेच गाणे हृदयी तरंग विलसे, प्रीतीचे तराणे भावनेस स्पर्श उमगे, प्रीतीचे हे गाणे. प्रीतीच्या या स्पर्शे उमगे निशब्द कळ्यांना, उमलून कोबळ्यांना मिळते नवे घराणे, प्रीतीचेच गाणे. का स्पर्शोनी मनाला वेद घेतला फुकाचा, का भेदुनी दयाला नयन बाण हा धोक्याचा. मन गुंग होई माझे या अमोल स्पर्श पाने, शहारते हुरहुरे मन माझे अबोल भावनाने, प्रीतीच से माझे मला कळेना, कोठे मी हरवून गेले
गवसून मीच मजला हरवून मीच बसले लवणी हळूच पापण्या बघते तुला कुठे रे वाऱ्याचे झुळूक संगे पदराशी बोट गुंतणे प्रीतीच ते बिरते नयन हळूच इथं तिथं रे पहाया रे वेद गे तुझा मी सामोरी दिसेना मजला पायाच्या अंगुष्ठयाने धरेलाच ते टोचणे प्रीतीच चे घराणे वेडावून मज गेला एकदाच ये सामोरे मन कळवळ तेरे माझे तुझ पाहण्यास वेडी तुझ चित्र भरू दे नेत्री नाही ज तुझला येणे प्रीतीच चे गाणे हृदयी तरंग विलसे प्रीतीच चे तराणे भावने स्पर्श उमगे प्रीतीच चे गाणे. धन्यवाद. फार सुंदर कविता होती सुलोचनाताई आणि तितकंच सुंदर सादरीकरण पण तुम्ही केलं. खूप खूप धन्यवाद तुमचे. मी आपल्या पुढच्या कवयित्री डॉक्टर सविता यांना विनंती करतो की त्यांनी त्यांची तूच फक्त अर्थ ही कविता सादर करावी. नमस्कार सर्वांना. खूप खूप नमस्कार सविताताई आणि खूप छान वाटलं तुम्हाला बघून आणि उपक्रमात सहभाग घेऊन, कारण तुम्ही आधी बऱ्याच उपक्रमांमध्ये सहभागी होता. आणि पुन्हा एकदा स्वागत तुमचं. आणि साहित्य कला मंचतर्फे आमच्या ज्या शुभेच्छा आहे तुमच्या आरोग्यासाठी त्या कायम सोबत असतील. धन्यवाद. त्याच्यामुळेच मी आज उभी आहे. मी आता थेट डायरेक्ट मला हॉस्पिटल जॉईन झाले. माझी कविता आहे तूच फक्त अर्थ. अर्थ या सतेज डोळ्यांचा, तूच फक्त अर्थ या माझ्या जगण्याचा, तूच आहेस अर्थ या पूर्ण आयुष्याचा, तूच फक्त अर्थ या करारीपणाचा, तूच फक्त अर्थ या ओजस्वी सौंदर्याचा, तूच फक्त अर्थ हरवार स्पर्शाचा, फक्त तूच आहेस अर्थ या शहारणाऱ्या भावनांचा, तूच आहेस अर्थ माझ्या या प्रेमाचा, तूच खरा अर्थ माझ्या या जगण्याचा, फक्त एकच अर्थ आत्म्याच्या मिलनाचा, या आयुष्यात झालेल्या प्रेमाच्या उदयाचा. असा आहे आमच्या प्रेमाचा उदय. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी माझी जुनी कविता मी सादर केली. फारच सुंदर ताई, फार सुंदर कविता होती आणि तितकीच छान तुम्ही सादर पण केली आहे. तर खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि लिहित राहा कविता. बाकीच्यांनी पण खूप छान सादर करतात. बरोबर, खूप सुंदर कार्यक्रम आहे. चालेल चालेल. धन्यवाद ताई. आपण कार्यक्रमाला पुढे नेऊ. आणि पुढच्या कवयित्री वैशाली चौधरी बेंगळुरूवरून, त्यांना मी विनंती करेल की त्यांनी त्यांची स्वप्न ही कविता सादर करावी. वैशाली चौधरी. हॅलो. हो. नमस्कार. ऍक्च्युली मी पहिल्यांदाच अशा उपक्रमामध्ये भाग घेतेय किंवा मी पहिल्यांदाच सर्वांना अशा झूम मीटिंग मधून भेटते आहे. आणि मला नव्हतं माहिती की इतकं सगळेजण छान प्रिपेअर करतात. म्हणजे सूत्रसंचालन दीपाली आणि महेश यांचं, किंवा प्रत्येकाची कविता, काही लोक गातायत पण इतक्या सुंदर आवाजात, आणि सादरीकरण पण इतकं छान आहे. सॉरी, मी थोडासा 1 मिनिट एक्स्ट्रा घेते इथं बोलून, कारण पण मी पहिल्यांदाच असल्यामुळे मला थोडा माझा अनुभव सांगावासा वाटला. त्यामुळे मला खूप छान वाटलं. मी अक्षरशः पहिल्या 5 मिनिटात मी खूप भारावून गेले होते, खूप इमोशनल झाले होते ऐकून. आणि थँक्यू, धन्यवाद सर्वांना मला अशी संधी. मी तसं कविता लिहित नाही, मी छोटे छोटे लेख किंवा स्टोरीज लिहिते, पण मी अशीच मला कधीतरी एक सुचलेली कविता सादर करावीशी वाटली.
सादरीकरण वगैरे यात मी खूप म्हणजे अजिबात मला एवढं काही येत नाहीये, पण मी आता प्रयत्न करतेय. काल रात्री तो माझ्या स्वप्नात आला. काल रात्री तो माझ्या स्वप्नात आला आणि जुन्या आठवणींना उजाळा देऊन गेला. स्वप्न ही हे असे कसे असते, स्वप्न ही हे असे कसे असते, खरे नसूनही सारे जणू खरेच भासते. स्वप्नातल्या त्या जगात वाट त्याची मी पाहत होते. स्वप्नातल्या त्या जगात वाट त्याची मी पाहत होते. त्याच्या भेटीसाठी मन आतुर झाले होते. माझा आवडता शर्ट घातलेला तो मला दिसला. माझा आवडता शर्ट घातलेला तो मला दिसला. त्याला पाहताच माझ्या काळजाचा ठोका चुकला. लाल रंगाच्या ड्रेसमध्ये तू खूप छान दिसतेस. लाल रंगाच्या ड्रेसमध्ये तू खूप छान दिसतेस. त्याचे हे शब्द ऐकता माझ्या गालावर लाली चढते. पुढचे काही क्षण कुणीच काही बोलले नाही. पुढचे काही क्षण कुणीच काही बोलले नाही. पण एकमेकांना पाहणारी ती नजर बरेच काही बोलून गेली. दोघांच्याही नजरेत अखंड प्रेम वाहत होते. दोघांच्याही नजरेत अखंड प्रेम वाहत होते. स्वप्नातले ते जग खूपच सुंदर भासत होते. स्वप्न माझे भंगले जेव्हा गजर तो झाला. स्वप्न माझे भंगले जेव्हा गजर तो झाला. समोर बसलेला तो क्षणातच गायब झाला. कळले न मला कुठे गेला तो दूर दूर. कळले न मला कुठे गेला तो दूर दूर. माझ्या मनाला लावून अशी हुरहुर. येईल पुन्हा तो असाच एकदा भेटायला. येईल पुन्हा तो असाच एकदा भेटायला. कसे बसे समजावले मी माझ्या वेड्या मनाला. वाट पाहत बसले मी पुन्हा नव्या स्वप्नाची. होईल भेट नक्की पुन्हा तुझी नि माझी. काल रात्री तो पुन्हा स्वप्नात आला आणि जुन्या आठवणींना उजाळा देऊन गेला. इनफायनाइट लूप ऑफ सेम ड्रीम अशा थीमवर ही कविता ट्राय केली होती. धन्यवाद. फारच सुंदर कविता ताई. जरी तुम्ही कविता बोल म्हणताय की इतक्या लिहिता नाही, तरी पण फार सुंदर कविता होती थँक्यू. आणि खूपच छान स्वप्न होतं हे. तर तुम्ही अजून असे स्वप्न लिहा आणि ग्रुपवरती टाका, आम्हाला ऐकत जा. नक्कीच, आता नक्कीच मी तर धाडस करेन. इतके दिवस मी कधी पब्लिक म्हणजे शेअर केलेलं नव्हतं, पण इथून पुढे तुमच्या सर्वांच्या प्रेरणेमुळे नक्कीच करेन. नक्कीच. थँक्यू. ओके. धन्यवाद ताई. पुढची कविता तोच डाव देना, सूरज कुमारी गोस्वामी हैदराबाद येथून. मी ताईंना विनंती करतो की त्यांनी त्यांची कविता सादर करावी. तोच डाव देना. नमस्कार. गोस्वामी हैदराबादवरून. आतापर्यंत खूप छान झाला कार्यक्रम. दीपाली वजे आणि महेश वजे यांनी खूप छान सूत्रसंचालन केलं आणि रोहित दासा दत्तही खूप छान सूत्रसंचालन आहे. आणि मी माझी रचना सादर करते. तोच डाव देना. की का तर लग्नाला आता खूप दिवस झाले आणि परत नव्याने मला तोच डाव त्याच्याकडनं हवाय. तर ही त्या अनुषंगाने मी माझी अशी ही रचना सादर करते. मी सुरुवात माझ्या चारोळीने करते. चारोळी नसेल तर मी अधुरी असं मला वाटतं. म्हणून हे प्रेम आघळे रे माझ्या नसात आहे. हे प्रेम आगळे रे माझ्या नसात आहे. तुझीच खास छाया माझ्या मनात आहे. तुझीच खास छाया माझ्या मनात आहे. मी माझी कविता घेते. तोच डाव देना. हातात हात देना स्वप्नास साथ देना. हातात हात देना स्वप्नास साथ देना. मज आज चांदण्याची एक उधळून रात देना. मज आज चांदण्याची एक उधळून रात देना. उबदार या मिठीचा विळका असा असावा. उबदार या मिठीचा विळका असा असावा. कैदेत राहण्याचा चाळा नवाच देना. कैदेत राहण्याचा चाळा नवाच देना. त्या दूरच्या दिव्यांची झाली जुनी कहाणी. त्या दूरच्या दिव्यांची झाली जुनी कहाणी. जीवनास अर्थ देई ती एक वात देना. जीवनास अर्थ देई ती एक वात देना.
काळोख दाट थाणा बर्फात आत झाली, काळोख दाट ताणा बर्फात आत झाली, उदरात अंकुराची चाहूल आज देना, उदरात अंकुराची चाहूल आज देना, शृंगार खेळताना मन चिंब चिंब झाले, शृंगार खेळताना मन चिंब चिंब झाले, मनसोक्त खेळण्याला मज तोच डाव देणा, मनसोक्त खेळण्याला मज तोच डाव देणा. धन्यवाद रोहित दादा आणि सर्व साहित्य मंडळी, मनापासून आभार. म्हणजे महाराष्ट्रात राहून काय आज लोक म्हणजे प्रेम कविताचा असा जागर चालू आहे आणि मला ही संधी साहित्य मंचने आज व्हॅलेंटाईन डे निमित्त दिल्याबद्दल मी खरंच खूप आभारी आहे. धन्यवाद. खूप छान ताई. चारोळी छान होती, कविता ही अगदी सुंदर आणि अगदी छान लय आलेली कवितेला आणि सादरीकरण फार सुंदर केलं तुम्ही. खूप खूप धन्यवाद. आपण पुढच्या कवयित्री अंजना घाईसा बेंगळुरूवरून यांना विनंती करेल मी की त्यांनी त्यांची बासुरीची प्रेम कहाणी ही कविता सादर करावी. अंजना घाईसा. नमस्कार. माझ्या कवितेचं नाव आहे प्रेम कहाणी एका बासुरीची. प्रेम कहाणी एका बासुरीची. ऐकू येत आहे ना सर्वांना? ऐकू येत आहे? हो 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 येत आहे फक्त? हो. ओके. कालिंदीच्या ऐलतिरीची एक मी बासुरी, कालिंदीच्या ऐलतिरीची एक मी बासुरी, हरिविण माझी प्रेम कहाणी अधुरी, हरिविण माझी प्रेम कहाणी अधुरी. पोकळीत माझ्या, पोकळीत माझ्या हरीचा निवास, पोकळीत माझ्या हरीचा निवास, अधीर सुर आतुरलेले हरिस्पर्शास, अधीर सुर आतुरलेले हरिस्पर्शास. विरहात जाहली, विरहात जाहली काया छिद्रे ती रीती, विरहात जाहली काया छिद्रे ती रीती, न छिद्रे होनी नेत्रे वाट हरीचीच पाहती, वाट हरीचीच पाहती, हरिविण माझी प्रेम कहाणी अधुरी, हरिविण माझी प्रेम कहाणी अधुरी. चराचराला, चराचराला ठाई ठाई हरी जाणतो रे, चराचराला ठाई ठाई हरी जाणतो रे, मज प्रीतीस जाणता अजाणता का झाला सरे, मज प्रीतीस जाणता अजाणता का झाला सरे. तव ओढीने, तव ओढीने श्वास होतो रे निस्वर, तव ओढीने श्वास होत आहे रे निस्वर, स्वप्नी उरले तुझे अधर मधुर कर, स्वप्नी उरले तुझे अधर मधुर कर. मधुर मुलायम करानी, मधुर मुलायम करानी जागले मनी, मधुर मुलायम करानी जागमनी, कोमल गंधार निषादाची बनले मी रागिणी, कोमल गंधार निषादाची बनले मी रागिणी, हरिविण तुझी माझी प्रेम कहाणी अधुरी, हरिविण माझी प्रेम कहाणी अधुरी. फुलला असा प्रीत फुलोरा, फुलला असा प्रीत फुलोरा, स्पर्शिता हरीच्या अधरा, स्पर्शिता हरीच्या अधरा. मंजुळ सुरेल स्वरमय हरीची मी बासुरी, मंजुळ सुरेल स्वरमय हरीची मी बासुरी, आस स्वरांची, आस स्वरांची मी कालिंदीच्या पैलतिरी, मी कालिंदीच्या पैलतिरी. मधुर मधुर मारव्यात, मधुर मधुर मारव्यात बागेश्री फुललारे, मधुर मधुर मारव्यात बागेश्री फुललारे, श्याम संगे मिलनात वृत्ती गुंगल्या रे, श्याम संगे मिलनात वृत्ती गुंगल्या रे, हरिविण माझी प्रेम कहाणी अधुरी, हरिविण माझी प्रेम कहाणी अधुरी. चित्ती श्याम, चित्ती श्याम होता वृत्ती एक रूप, चित्ती श्याम होता वृत्ती एक रूप. मी पण गळाले, मी पण गळाले होता हरीला अनुरूप, मी पण गळाले होता हरीला अनुरूप. आता आता सप्तसूर अवघे एक वटले, आता सप्तसूर अवघे एक वटले,
कवेत मी मोक्षाच्या, कवेत मी मोक्षाच्या, माझे गीत उमटवले, माझेच गीत उमटवले, हरिविण माझी प्रेम कहाणी अधुरी, हरिविण माझी प्रेम कहाणी अधुरी. धन्यवाद. फार सुंदर कविता ताई. म्हणजे वेगळ्या प्रकारची कविता होती ही, बासुरीची प्रेम कहाणी. फार सुंदर कविता, शब्द आणि खूप सुंदर सादरीकरण केलं तुम्ही. खूप खूप धन्यवाद तुमचे. धन्यवाद. चालेल. आपण पुढचे कवी पुरुदत्त सर, मी यांना विनंती करतो की त्यांनी त्यांची कविता सादर करावी. सारे तिचे व्हॅलेंटाईन आहे. पुरुदत्त सर. धन्यवाद रोहित. आवाज येतोय माझा? सर हो येतोय सर. कवितेचं नाव सारे तिचे व्हॅलेंटाईन आहेत. मी ऍक्च्युली काल संध्याकाळी 7 वाजेनंतर लिहायला घेतली ही ऑफिस संपल्यावर, त्याच्यामुळे एवढं काही खास झाली नसेल तर मला क्षमा करा. आ ई बा बा ता ई दा दा, ओळखू येताना येते बाराखडी, मित्र शिक्षकांच्या सोबतीने मग शब्दांची होतात वाक्य बडबडी. लांबच लांबते परिच्छेदातले गद्य, मुलांना भावते थोडक्यातले पद्य. बालवयात तिची झलक दिसते, तिला समजावून घ्यावेसे वाटते. काहींना तिचे छंद उमजू लागतात, ती कुठल्या मात्रेवर येते ते बघतात. ते तिच्यासाठी त त प प जुळवतात. कधीतरी ती येईलच म्हणून झटतात. चुकल्या मजनूंना ती दुरून वृत्त देते, प्रज्ञावंतांना मात्र ती थेट कुशीत घेते. प्रज्ञावंत ज्ञानोबा माऊली जनाबाई, संत तुकाराम रामदास बहिणाबाई, मोरोपंत केशवसूत पठ्ठे बापूराव, बालकवी देशपांडे फंदी ढसाळ, गदिमा शेळके बापट करंदीकर, रेगे भट शिंदे साठे पाडगावकर. नावांच्या पंक्ती आणखीही आहेत. सारे कवितेचे व्हॅलेंटाईन आहेत. धन्यवाद. फार सुंदर कविता सर. अगदी शेवटच्या क्षणाला लिहिली, पण तिचं स्वरूप परत एकदा वेगळं होतं ह्या कवितेचं पण स्वरूप, आणि खूप सुंदर सादरीकरण पण केलंय. खूप खूप धन्यवाद सर. चालेल, आपण आता आपले जेवढे उपस्थित कवी होते त्यांचं कविता सादरीकरण झालेलं आहे. कोणी राहिले का जे उपस्थित आहे पण त्यांचं नाव नाही आलं अजून, असं जर कोणी असेल तर कृपया सांगा. आणि जर नसेल तर मग आपण जे कवी उपस्थित नाहीये पण त्यांची कविता त्यांनी पाठवली आहे सादरीकरणासाठी, तर त्यांचे आपण घेऊया. जर नसेल कोणी तर मी सुरुवात करतो पुढे. मी स्मिताताईंना विनंती करतो की त्यांनी रेवतीताईंची कविता सादर करावी. स्मिताताई. नमस्कार. रेवती कुलकर्णींनी तिची आनंद कंद वृत्तातील गझल पाठवलेली आहे, ती मी सादर करते. प्रेमात श्यामरंगी बहरून सांज केली, प्रेमात श्यामरंगी बहरून सांज गेली, डोळ्यात प्रेम ज्योती फुलवून सांज गेली. गालावरी गुलाबी लज्जा दिसे मनोहर, गालावरी गुलाबी लज्जा दिसे मनोहर, रंगात रंगुनी त्या उतरून सांज गेली. अनुराग जागवुनी प्रीतीत दंग झाली, अनुराग जागवुनी प्रीतीत दंग झाली, प्रेमात भान सारे विसरून सांज गेली. पसरून सोनवरकी संधी प्रकाश गगनी, पसरून सोनवरकी संधी प्रकाश गगनी, रेशमी स्पर्श अंगी लावून सांज गेली. संध्या प्रकाश भिजवे हे अंग अंग सारे, संध्या प्रकाश भिजवे हे अंग अंग सारे,
तेजात त्या अनोख्या भिजवून सांज गेली, तेजात त्या अनोख्या भिजवून सांज गेली. धन्यवाद. धन्यवाद स्मिताताई. फार सुंदर गझल लिहिली रेवतीताईंनी. काही कारणास्तव त्या आज जॉईन नाही होऊ शकल्या. त्या पण आपल्या रेग्युलर मीटिंग जॉईन करत असतात. चालेल. पुढची रेखा मुळे यांची कविता. त्या सध्या US ला असतात, त्यामुळे वेळेचं आणि भारताची वेळ आणि ती वेळ, त्यामुळे त्याचं काही ताळमेळ लागत नाही. त्यामुळे त्यांची पण कविता मी श्याम सरांना विनंती करेल की त्यांनी ऐकवावी. श्याम सर. हा, धन्यवाद रोहित संधी दिल्याबद्दल. म्हणजे 12वा खेळाडूला एकदम कुठेतरी फिल्डिंग करायला जायला मिळतं ना, तसं वाटतं म्हणजे. सर तुम्ही काय म्हणता ना, ऑलराऊंडर एकदम. तुम्हाला नाही, एकदम इमिजिएटली पण सांगितलं तरी तुम्ही ते परफॉर्म करू शकता. नाही, बघतो, प्रयत्न करतो. चालेल चालेल. आणि आज बरेच नवीन नवीन चेहरे बघायला मिळतात साहित्य कला मंचाच्या या मैफलीमध्ये. तर खूप बरं वाटतंय. रेखा मोळे यांची कविता मी सादर करतोय. असो फुलांचा सुगंध अंगणी, आकाशात प्रेमाची चांदणी. असो फुलांचा सुगंध अंगणी, आकाशात प्रेमाची चांदणी. लाभली आयुष्यभर साथ, लाभली आयुष्यभर साथ, एकमेकांच्या हातात हात. जे हवं देवा ते सर्व मिळू दे, जे हवं देवा ते सर्व मिळू दे. भाग्यवान हा शब्दाचा अर्थ मला कळू दे. शिखरे यशाची सर करताना, शिखरे यशाची सर करताना, पाहता वळून मागे पाहताना. आनंदाचे वेल गगनाला भिडले, आनंदाचे वेल गगनाला भिडले. आयुष्यात सर्व मनासारखे घडले. तुझ्या स्वभावातील एक एक धागे दोरे, तुझ्या स्वभावातील एक एक धागे दोरे. मी स्वतःला विसरून जोडले कंगोरे. कधी ना लिहिले प्रियाला काव्यात प्रेम, कधी ना लिहिले प्रियाला काव्यात प्रेम. राहावे जीवनात स्नेहाचे कुशलक्षेम, राहावे जीवनात स्नेहाचे कुशलक्षेम. धन्यवाद. अरे वा, फार सुंदर कविता लिहिली रेखाताई तुम्ही. आणि श्याम सर, छान सादरीकरण आणि धन्यवाद तुम्ही त्यांची कविता सादर केल्याबद्दल. मी स्वप्नील भाऊंची एक कविता सादर करतो मी. ते पण आज वेळेमुळेच आपल्याला म्हणजे ते जॉईन नाही करू शकले. तर त्यांची एक कविता सादर करतो. तुझे लाजून हसणे, मला चोरून पाहणे, उगा करून बहाणे, सखींच्या मागे लपणे. येते नटून सजून बट केसांची सोडून, येते नटून सजून बट केसांची सोडून. रूप तुझे ते गोमटे, मन वेडावे बघून. पोरी व नक्षत्रावाणी तुझा सुंदर मुखडा, पोरी व नक्षत्रावाणी तुझा सुंदर मुखडा. शोभे चांदण्या रातीस जसा चंद्राचा तुकडा. तुझ्या गालाची खळी करी दिलास घायाळ, तुझ्या गालाची खळी करी दिलास घायाळ. घाली मोहन मनाला पायी वाजणारे चाळ. किती करशील जरी सखे तू शृंगार साज, किती करशील जरी सखे तू शृंगार साज. साधेपणाचं ते रूप माझ्या मनात विराज. सखे सोबतीने करू जीवन नौका ती पार, सखे सोबतीने करू जीवन नौका ती पार. आले संगतीस नभ लेऊन चांदनहार. का वृत्ते उशीर, का करते उशीर मन तुझही अधीर, का करते उशीर मन तुझही अधीर. वर्षाव प्रेमाचा कर मारू संगे त्यात सूर. चल घेऊ हाती हात गाऊ सखे प्रेम गाणी, चल घेऊ हाती हात गाऊ सखे प्रेम गाणी. मिरव तू ही मानाने तुझ्या ग राजाची राणी, तुझ्या ग राजाची राणी. तर ही अशी एक सुंदर स्वप्नील पाऊंची कविता होती. अष्टाक्षरी मधली होती आणि खूप सुंदर लिहिली त्यांनी. एक शेवटची कविता आहे आता आपल्या सादरीकरणातली, म्हणजे दीपालीताईंचं सादरीकरण अजून बाकी आहे. श्रेयश भाऊ जे आहेत ते पण जॉईन नाही होऊ शकले काही कारणास्तव. तर त्यांची अगदी छोटी कविता ती मी तुम्हाला वाचून दाखवतो. प्रेम कविता. एक होती प्रेम कविता, लिहिणारा होता प्रेम आणि वाचणारी होती कविता. कवितावरच्या प्रेमावर प्रेमने लिहिली कविता. कवितेचं प्रेम कवितेवर म्हणून तिने वाचली कविता.
प्रेमच्या कवितेत कविताला जाणवलं प्रेमच प्रेम, आणि बघता बघता ती पण करू लागली प्रेमवर प्रेम. म्हणून आता कवितावरच्या प्रेमावर प्रेम करतो कविता, आणि प्रेमच्या कवितांवर कविता करते प्रेम. तर अशी प्रेम कविता अशी एकदम काय म्हणतात त्याला, एकदम अशी अडकवणारी आणि शांतपणे पुन्हा पुन्हा वाचायला भाग पाडणारी ही कविता श्रेयश भाऊंची खूप सुंदर. तुषार सर, तुम्ही आहात का? तुषार भट. नाही ना? ओके, नाही. ठीक आहे. दीपाली ताई, तुम्ही म्हणजे तुमचं ओके. कंटिन्यू करू शकता. ओके. धन्यवाद. धन्यवाद रोहित. आम्ही परत आलोय. सर्वांनी इतक्या छान छान प्रेम कविता सादर केल्या की आम्हालाही सादर केल्याशिवाय राहत नाही. आम्ही पती पत्नीने मिळून युगल गीत बनवले आहे. छंदात तुझ्या मुक्त छंदातली कविता आहे, पण त्याला एक छानशी चालही लावली आहे. ती म्हणजे आपल्या ग्रुपचेच ऋषिकेश मोघे यांनी. खरं तर त्यामुळे आम्ही लिहिलेली कविता आम्हालाच सुंदर वाटली. तुम्हालाही आवडेल. या कवितेसोबत प्रेम कविता या उपक्रमाची सांगता करत आहोत. पुन्हा एकदा तुम्हा सर्व प्रेक्षकांचे आणि सर्व कवींचे मनापासून आभार. कविता सुरू करते मी. कुठेतरी माझीच मी, कुठेतरी माझीच मी, छंदात तुझ्या, छंदात तुझ्या, फुलत जाते, नांदत जाते, ओठावर गीत तुझे मी गाते. कुठेतरी स्पंदने तुझ्या हृदयातली मलाही कळते. लाजलेल्या कळीचे मी गुलाब होते, गालाशी धरते. कुठेतरी माझा मी, कुठेतरी माझा मी, प्रेमात तुझ्या, प्रेमात तुझ्या, ओढत जातो, मोहत जातो, ओठावर नाव तुझे मी घेतो. कुठेतरी नयनी तुझ्या स्वप्न पाहताना, सहवासातल्या सुखाचे मी गीत गातो, तुझ्यात रमतो. कुठेतरी रूप माझे, अंतर्मन तुझे एक रूप होते. सावलीला तुझ्या माझीच म्हणते, माझीच म्हणते. कुठेतरी माझा मी, कुठेतरी माझीच मी, छंदात तुझ्या, प्रेमात तुझ्या, छंदात तुझ्या, प्रेमात तुझ्या, छंदात तुझ्या, प्रेमात तुझ्या. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. पुन्हा नक्की भेटू अशाच उपक्रमांसोबत. आम्ही रजा घेतो.